पूर्ण जगामध्ये ज्याचे कॉन्सर्ट सध्या धुमाकूळ घालताना पाहायला मिळतात असा प्रसिद्ध पंजाबी गायक दिलजीत दोसांझ याचं एक कॉन्सर्ट आज पुण्यामध्ये होत आहे आणि विशेष म्हणजे हे कॉन्सर्ट पुण्याच्या मध्यवर्ती भागात अर्थात कोथरूडमध्ये होत आहे। कोथरूडचं जे काकडे फार्म्स आहे त्या ठिकाणी हा कॉन्सर्ट होता आणि या कॉन्सर्टला आता मोठ्या प्रमाणात विरोध होताना पाहायला मिळतोय। हा विरोध नेमका का होतोय हे सगळं आपण जाणून घेणार आहोत। सध्या मी या कॉन्सर्टच्या बाहेरच उभी, आपण जर या ठिकाणी पाहिलं तर मोठ्या संख्येने इकडे तरुणाईची गर्दी झालेली पाहायला मिळतेय। कॉन्सर्ट खूप मोठ्या लेवलवरती हे सगळं प्लॅनिंग झालेलं आहे, नियोजन खूप मोठं आहे। आपण जर पाहिलं तर पोलिसांचा तगडा बंदोबस्त या ठिकाणी लावलाय। दिलजीत दोसांझची जी मॅनेजमेंट टीम आहे त्यांच्याकडून खूप साऱ्या तयारी या ठिकाणी झालेल्या आहेत। अवघ्या काही तासांवरती हे कॉन्सर्ट आलं आणि या कॉन्सर्टला हिंदुत्ववादी संघटनांकडून आणि त्याचबरोबर स्थानिक कोथरूडकरांकडून खूप मोठ्या प्रमाणात गर्दी, खूप मोठ्या प्रमाणात विरोध होताना पाहायला मिळतोय। कारण या ठिकाणी होणारी ही जी गर्दी आहे त्यानंतर होईल जे ट्रॅफिक आहे, त्याचबरोबर या ठिकाणी जवळपास 80 ते 100 स्पीकरच्या भिंती लावल्या जातील कारण खूप जास्त संख्या या ठिकाणी येणाऱ्या प्रेक्षकांची आहे आणि खूप मोठं हे लॉन्च असल्यामुळे, फार्म्स असल्यामुळे सगळ्यांना ऐकू येईल यासाठी खूप मोठमोठ्या डीजेच्या भिंती या ठिकाणी लावल्या जातील, ज्याचा थेट परिणाम जो आहे तो इथल्या सोसायटीमध्ये राहणाऱ्या लोकांवरती होऊ शकतो। आपण पाहिलं तर अगदीच 50 मीटरच्या अंतरावरती या ठिकाणी मोठमोठ्या सोसायट्या आहेत ज्या ठिकाणी ज्येष्ठ नागरिक आहेत आणि त्या सगळ्यांना या कॉन्सर्टचा कुठेतरी परिणाम होऊ शकतो, या कॉन्सर्टमुळे त्रास होऊ शकतो। यामुळेच या कॉन्सर्टला खरं तर मोठ्या प्रमाणात विरोध होत होता। आता आपण जर पाहिलं तर या कॉन्सर्टमध्ये मद्य विक्री होणार होती आणि त्यानंतर स्थानिक आमदार जे आहेत चंद्रकांत पाटील यांनी या सगळ्यामध्ये पुढाकार घेऊन या ठिकाणी जी बेकायदेशीर मद्य विक्री होणार होती त्यावरती आता बंदी घातलेली आहे। या ठिकाणी कुठलंही मद्य विक्री करण्यासाठीचं प्रमाणपत्र मिळालेले नाहीये किंवा परवानगी मिळाली नसल्यामुळे आता या ठिकाणी मद्य विक्री होणार नाही। मात्र तरीही अशा प्रकारचे कॉन्सर्टच कोथरूडमध्ये काय तर पूर्ण पुणे शहरातच होऊ नयेत अशा प्रकारची मागणी एक केली जाते। आपण आताही पाहतो या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणात गर्दी आहे आणि स्पेशली तरुणांची संख्या यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात दिसते। त्यामुळे आपण काही इथल्याच लोकांशी बोलणार आहोत की त्यांचं नेमकं म्हणणं काय आहे, ते कुठून आलेले आहेत। दादा कुठून आलात तुम्ही? मुंबई। काय वाटतं कॉन्सर्ट होणार आहे, एक्साइटमेंट आहे, काय वाटतं? हो खूप एक्साइटमेंट आहे। कसं वाटतं एकतर तुम्ही तिकीट कितीचं काढलं होतं आणि कसं सगळं मॅनेजमेंट झालं? 3000चं तिकीट होतं। पण या कॉन्सर्टला मोठ्या प्रमाणात विरोध सुद्धा होतोय, कॉन्सर्ट होऊ नये किंवा दिलजीतनी इथे येऊ नये असं म्हणतायत। तुम्हाला काय वाटतं प्रेक्षक म्हणून? कुठे होतात विरोध? मला नाही दिसत विरोध खूप होतोय बाहेर, सगळ्या हिंदुत्ववादी संघटना थांबलेल्या आहेत, दिलजीत येऊ नये असं म्हणतायत। तुम्हाला त्याचे फॅन म्हणून काय वाटतं? पैसा रिफंड करा आम्हाला चालेल। तुम्हाला चालणार? आपण बघतोय स्ट्रेट फॉरवर्ड फॅन्स आहेत, एकदम पैसा आम्हाला परत द्या तर आम्हाला चालेल असं म्हणताना दिसतोय। त्याचबरोबर आणखीन काही अंकल कुठून आलात? मुंबई। कॉन्सर्टला विरोध होतोय, तुम्ही प्रेक्षक म्हणून काय म्हणाल यावरती? विरोध कशाला व्हायला पाहिजे? विरोध कसा हवाय विरोध? म्हणजे असं म्हणणं आहे की इथे बेकायदेशीर एंटरटेनर आहे, एन्जॉय करा असं म्हटलं जातं की बेकायदेशीररित्या इल्लीगली इकडे लिकर सर्व्हिंग वगैरे होणार आहे, या सगळ्यामुळे विरोध केला जातोय कुठेतरी? नाही तसं नाही, आम्हाला तर असं वाटत नाही बिलकुल। इन जनरली तुम्हाला काय वाटतं, अशा प्रकारचे कॉन्सर्ट व्हायला हवेत की नको? व्हायलाच पाहिजे। एवढे त्रास आहे लाईफमध्ये तर हे कॉन्सर्ट आम्हाला एंटरटेनमेंट देते, व्हायलाच पाहिजे। की आपण बघतोय इथे आलेले जे लोक आहेत ते एन्जॉयमेंट म्हणून या ठिकाणी आलोय आम्ही आणि अशा प्रकारचे कॉन्सर्ट व्हायला पाहिजे असं सांगताना दिसत आहेत। त्यामुळे आपण आणखीन काही लोकांशी बोलणार। तुम्ही कुठून आलात? नो कमेंट्स। अच्छा, काही फॅन्स आहेत ज्यांना बोलायचंच नाहीये, काहीच आपण असंही बघतोय। खरं तर लाईन खूप मोठी आहे, विरोधही होताना दिसतोय, पलीकडे विरोधक सुद्धा उभे आहेत आणि या साईडला हे सगळे लोक उभे असलेले पाहायला मिळतात। आणि कितीही विरोध होत असला तरी अर्थात अवघ्या काही तासांवरती हे कॉन्सर्ट आल्यामुळे कॉन्सर्ट तर होणारच आहे। मात्र हे जे कॉन्सर्ट कल्चर पुण्यामध्ये कुठेतरी आता रुळताना दिसून येत आहे, हे पूर्ण जे कल्चर आहे ते कल्चरच बंद व्हावं यासाठीच खरं तर सगळ्या संघटना आता पुढे येऊन विरोध करताना पाहायला मिळतात। त्यामुळे या संघटनांचं नेमकं म्हणणं काय आहे हे सुद्धा आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत। या कॉन्सर्टला मोठ्या प्रमाणात विरोध तर होतच आहे, मात्र कॉन्सर्टच्या बाहेरच अगदीच गेटच्या बाहेर
विरोध करणारे सगळे जे मंडळी आहेत, कोथरूडकर आहेत, स्थानिक नागरिक आहेत, ते सुद्धा या ठिकाणी थांबलेले आहेत. आपण बघतोय या ठिकाणी सेव्ह कोथरूड असं लिहिलेले पोस्टर्स यांच्या हातात आहेत. मागे जर बघितलं तर आपण वेळ आहे लढाईची, आपलं कोथरूड वाचवायची असं सुद्धा लिहिलेले फ्लेक्स या भागात मोठ्या प्रमाणात लागलेले आहेत. जसे दिलजीत दोसांजच्या कॉन्सर्टचे लागलेत तसेच या कॉन्सर्टला विरोध करणारे सुद्धा फ्लेक्स लागलेत. त्यामुळे आता ह्यांचं नेमकं काय म्हणणं आहे हे सुद्धा जाणून घेणार आहोत. काय वाटतं, एक स्थानिक कोथरूडकर म्हणून इतका सगळा मॉब आपण समोर बघतोय, कसं वाटतं? आज या ठिकाणी जर पाहिलं तर 40 ते 50 हजारपेक्षा जास्त प्रेक्षक या ठिकाणी हा कार्यक्रम बघायला येणार आहेत. कोथरूडची ओळख संपूर्ण पुणे शहर, महाराष्ट्र आणि देशभरात पेन्शनरांचं शहर आहे, शिक्षणाचं माहेरघर आहे. अशा वेळी या ठिकाणी एक कार्यक्रम होतो. आमच्या माहितीनुसार आतापर्यंत या कार्यक्रमाला कुठलीही परवानगी मिळालेली नाही. या ठिकाणी अनधिकृतपणे मद्य विक्री केली जाणार आहे. याला फायरची एनओसी नाही, इथं पार्किंगची व्यवस्था नाही. इथं तुम्ही कुठल्याही भागात फिरा, या ठिकाणी स्थानिक नागरिकांना एवढ्या मोठ्या प्रमाणात त्यांच्या विरोधाला न जुमानता हा कार्यक्रम इथं घेतला जात आहे. म्हणजे आपण एका ठिकाणी म्हणतो की कायद्याचं राज्य आहे आणि दुसऱ्या ठिकाणी कायदा पायदळी तोडवण्याचं काम या कार्यक्रमाच्या माध्यमातून होत आहे. आम्ही प्रशासनाकडे मागणी केलेली आहे की जर या कार्यक्रमाला परवानगी असेल तर त्याचं आम्हाला पत्र तसं आम्हाला दाखवा, अन्यथा हा कार्यक्रम आम्ही आतमध्ये घुसून उधळून लावू अशी आम्ही त्यांना सूचना केलेली आहे. याबाबत आधी तुम्ही कधी काही आढावा घेतला होता का? कारण आजच कॉन्सर्ट आहे आणि आज आंदोलन करताय, त्याचा कसा काही फायदा होणार नाही? पोलीस प्रशासन आणि या कार्यक्रमाचे संयोजक अजून आम्हाला सांगतात की परवानगी आहे, आणून दाखवतो, पण आतापर्यंत आम्हाला परवानगीचं एकही पत्र कुठल्याही नागरिकांच्या संपूर्ण कोथरूडमध्ये कोणाकडंच नाहीये. म्हणजे इतकी गंभीर परिस्थिती आहे की विना परवाना हा कार्यक्रम होणार आहे असं जग जाहीर आहे. बरं, आधी तुम्ही याच्या कधी आंदोलन केलं किंवा कुठल्या पोलिसांना भेटला होता? आज सकाळीच सगळे पोस्टर वगैरे तर हे सगळे आजपासूनच लागलेले आहेत. सकाळपासून आम्ही पोलीस प्रशासन संबंधित अधिकारी यांना पाठपुरावा करतोय की जर यांना परवानगी असेल तर तुम्ही आम्हाला तशी काही पत्र दाखवा, आणि जर ह्या कार्यक्रमाला अधिकृतपणे परवानगी असेल तर आमचा विरोध असण्याचं काही कारण नाही. पण विना परवाना जर कार्यक्रम होत असेल आणि इथल्या स्थानिक नागरिकांना, कोथरूडकरांना जर त्याचा त्रास होणार असेल तर कोथरूडकर आणि या भागातले नागरिक म्हणून आम्हाला अधिकार आहे की या कार्यक्रमाला विरोध केला पाहिजे. आता तासाभरात कार्यक्रम सुरू होतोय, आपण बघतोय गर्दी खूप झालेली आहे. आता हे तुम्ही आंदोलन करताय किंवा कार्यक्रम उधळून लावू असं म्हणतात, नेमकं काय करणार आहात? आम्ही लोकशाहीला मानणारे लोक आहोत. संविधानाने जो आम्हाला अधिकार दिलेला आहे, घटनेने अधिकार दिलेला आहे, त्याच्यानुसार आम्ही हे आंदोलन करतो. जर त्यांना परवानगी दिली असेल तर त्यांनी ती दाखवावी, अन्यथा कुठलंही चुकीचं काम होत असेल तर एक जागरूक नागरिक म्हणून सगळ्यांचं कर्तव्य आहे की अशा कार्यक्रमाला विरोध केला पाहिजे. तेच काम आम्ही करतो. बरं, एक शेवटचा प्रश्न आहे तुम्हाला. आता हे जे काही पब्लिक या ठिकाणी आलंय, पुण्यातलं पब्लिक यामध्ये खरंच खूप कमी दिसतंय, बाहेरचे लोक जास्त आहेत. अशा प्रकारचे कॉन्सर्ट सातत्याने पुण्यात होत असलेले सध्या तरी पाहायला मिळतात. कोथरूडची संस्कृती, परंपरा पुण्याची हे बाहेरून आलेल्या लोकांनी अत्यंत गचाळ केलेली आहे. आताही तुम्ही आजूबाजूला जर बघितलं, अत्यंत तोकडे कपडे घालून ह्या मुलं फिरत आहेत. आता आतमध्ये दारू विक्री होणार आहे, 1-1 लाख रुपयाचे तिकीट आहे, टेबल आहेत आणि यांना मद्य विक्री होणार आहे. मग हे जर इथल्या स्थानिक मालकांनी, जागेच्या मालकांनी असं स्पष्टपणे लिहून दिलंय की माझ्या जागेवर कुठलंही मद्य विक्री होणार नाही, तरी जर तिथं 1 लाख रुपयाचं तिकीट घेऊन आलेला माणूस आता तो दारू तर मागणार. जर त्याने तिकीट काढलंय तर मग याचं उत्तर संयोजक काय देणार आहे हे आम्ही पण पाहणार आहोत. नमस्कार, मी एक त्रासलेला पुणेकर बोलत आहे. मी 39 वर्ष या पुण्यामध्ये राहतो, कोथरूड भागामध्ये. ज्या भागात आम्हाला अतिशय हे जे कॉन्सर्ट होतात किंवा दहीहंडी उत्सव, नवरात्रोत्सव, ज्यामध्ये इतका मानसिक त्रास होत असतो लोकांना, आम्ही अनेक वेळेला निवेदन केलेलं आहे लोकप्रतिनिधींना वगैरे सगळ्यांना की आम्हाला आवाज कमी ठेवा इथे कार्यक्रम करताना. तुम्ही सांस्कृतिक कार्यक्रम ठेवा, आमचा कधीही याला विरोध नाही आहे, पण हे कॉन्सर्टमधनं जे लोकांवर तुम्ही लादले जात आहेत कार्यक्रम, ह्याचा अतिशय आम्हाला त्रास होतो आहे. 300 मीटरवर यांची घरं आहेत, इथे लिटरली काचां हादरत आहेत खिडकीच्या या कॉन्सर्टच्या आवाजामुळं. अनेक वर्ष हा त्रास होतो आहे. इथं हार्ट पेशंट्स वगैरे आहेत. कोथरूड ही एक सांस्कृतिक भाग म्हणू शकतो आपण
पुण्याचा, जे हार्ट ऑफ पुणे म्हणतो आपण, हे आहे. पण ह्याचं जे विद्रुपीकरण जे केलं जात आहे पुण्यात, त्याला जबाबदार कोण हे कोथरूडकरांनी ठरवायची आता वेळ आलेली आहे. आणि याला लोकप्रतिनिधींचा पाठिंबा असल्याशिवाय हे होणार नाही. आणि जी आता आपण म्हणतो की 100% मतदान व्हायला पाहिजे, मतदानाची परतफेड आम्हाला मिळते का कोथरूडकरांना, हा एक माझा पहिला प्रश्न आहे. म्हणजे आम्ही लोकांना निवडून देतो लोकप्रतिनिधींना आमचे प्रश्न सोडवण्यासाठी, पण आमचे खरंच प्रश्न सोडवले जात आहेत का, हा एक माझा मुख्य प्रश्न आहे सगळ्या कोथरूडकरांकडून. आता जे स्थानिक आमदार आहेत ते या सगळ्याला विरोध करतात, मात्र हा विरोध आधीपासून व्हायला हवा होता. हा आत्ताचे स्थानिक आमदार म्हणण्यापेक्षा आपण असं म्हणू शकतो अनेक वर्ष कोथरूडमध्ये याला विरोध आहे. कुठल्याही सांस्कृतिक कार्यक्रमाला विरोध नाही. मध्यंतरी या भागामध्ये योगाचा कार्यक्रम झाला होता, लोकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. कीर्तनाचा कार्यक्रम झाला होता, लोकांनी त्यालाही प्रतिसाद दिला. पण हे जे कॉन्सर्ट जे लोकांवर लावले जातात आणि इथल्या लोकल लोकांना जो मानसिक त्रास होतो, तो ट्रॅफिकचा त्रास आहे, पोलीस यंत्रणेला जो त्रास होतो, जे त्यांना 12-12 तास इथं उभं राहावं लागतं, मग हे प्रत्येकाला जे वेठीस धरण्याचा चाललेला आहे प्रकार, हे कितपत योग्य आहे. म्हणजे आम्ही दरवेळेला विरोध करायचा, पण आमच्या मताला काही किंमत नाही. लोकशाहीमध्ये मोदी म्हणतात की 100% मतदान करा, पण लोकांच्या मताला किंमत नसेल तर मतदान का करावे आम्ही. म्हणजे मी कुठल्या पक्षाचा समर्थक वगैरे नाही आहे, पण एक नागरिक म्हणून म्हणजे माझ्या आईवडिलांना गणपती लिटरली इथे त्रास झाला होता या आवाजांमुळे वगैरे. या कॉन्सर्टला स्थानिक आमदार चंद्रकांत पाटील यांनी सुद्धा विरोध केलेला आहे. आणि आता माझ्याबरोबर भाजपचे आणि सकल हिंदू समाजाचे काही कार्यकर्ते आहेत, त्यांच्याकडून सुद्धा मोठ्या प्रमाणात विरोध होताना पाहायला मिळतोय. खरं तर 2 दिवसांपासून या सगळ्याचा आढावा ते लोक घेत आहेत. काय वाटतंय तुम्हाला, आता तुम्ही या सगळ्याचा आढावा घेताय, नक्की परमिशन्स आहेत नाही आहेत, काय नेमकं प्रकरण? ही जी कॉन्सर्ट आहे, पहिली गोष्ट म्हणजे हे पुण्यासारख्या या सांस्कृतिक शहरामध्ये हे अशा प्रकारचं वेस्टर्न काहीतरी येऊन आपली ही संस्कृती ही बिघडवण्याचं मोठ्या प्रमाणात एक षडयंत्र आणि मोठं काम या कॉन्सर्टच्या माध्यमातून होताना दिसतंय. इथे मोठ्या प्रमाणावरती लिकर हे दिले जाणार होते, परंतु आदरणीय चंद्रकांतदादा पाटील यांनी वेळीच हस्तक्षेप केला आणि योग्य सूचना प्रशासनाला दिल्या. आमच्यासारखे सर्व कार्यकर्ते रस्त्यावरती उतरले आणि योग्य वेळी इथं येऊन हे सगळं जे काही लिकर शॉप जे होते, लिकरची जी काही दुकानं होती, ते कॉन्सर्टमधली सगळी आपण बंद केलेली आहेत. त्यामुळे चंद्रकांतदादांचं हे यश म्हणावं लागेल. आणि ही नागरी वस्ती, या वस्तीमध्ये अशा प्रकारचे एवढे मोठे शो होणं आणि इथं एक दणदणाट सगळा स्पीकरचं होणं, हे एकूणच इथल्या नागरी म्हणून लोकांना त्रासदायक असा हा सगळा विषय आहे. काय वाटतंय तुम्हाला, हा सगळा जो प्रकार आहे पुण्यात वारंवार अशा प्रकारचे कॉन्सर्ट होताना आता हे कल्चर कुठेतरी वाढताना दिसून येत आहे, पुणे सांस्कृतिक शहर म्हटलं जातं, त्या दृष्टिकोनातून एक पुणेकर म्हणून काय वाटतं? एक पुणेकर म्हणून मला अभिमान आहे की हे शिक्षणाची राजधानी आहे, सांस्कृतिक राजधानी आहे महाराष्ट्राची. पण अशा पद्धतीनं या पुण्याची संस्कृतीचं बिघडवण्याचं काम असेल तर स्थानिक पुणेकर म्हणून मला कधीच हे आवडणार नाही, कोथरूडकर म्हणून मला हे कधीच आवडणार नाही. आमचा याला कायमच विरोध राहील. आता तुम्ही या सगळ्याला विरोध केलाय, कॉन्सर्ट मात्र होणारच आहे, अवघ्या काही तासांवरती कॉन्सर्ट होतोय, मात्र इथून पुढे अशा काही घटना घडू नये यासाठी काय आढावा घेणार? यासाठी आम्ही CP ऑफिस यांच्याशी पत्रव्यवहार केलेला आहे. आमच्या सर्व हिंदुत्ववादी संघटनांचे प्रतिनिधी यांच्याबरोबर त्यांची एक मीटिंगसुद्धा झालेली आहे. आदरणीय चंद्रकांतदादा यांनी सुद्धा या विषयात पुढाकार घेतला आहे आणि त्यांना स्पष्ट सूचना दिलेल्या आहेत की अशा प्रकारचे कॉन्सर्ट जे पाश्चिमात्य ज्या संस्कृती आहे ती जर का आपल्या या पुण्यामध्ये अनुपात आहेत, असे कार्यक्रम याच्या पुढं कधीही या पुण्यामध्ये होणार नाहीत. अशा प्रकारच्या सूचना आम्ही त्यांना दिलेल्या आहेत आणि जर का करायचा प्रयत्न झालाच तो योग्य वेळी त्यांना उत्तर दिलं जाईल. आपण या कॉन्सर्टसाठी आलेल्या लोकांच्या सुद्धा प्रतिक्रिया पाहिल्या आणि त्यांना विरोध करणाऱ्या लोकांच्या सुद्धा प्रतिक्रिया पाहिल्या. पुण्याच्या संस्कृतीमध्ये अशा प्रकारचे कॉन्सर्ट बसत नाहीत, त्यामुळे पुण्यावरती ही कॉन्सर्ट संस्कृती लादू नये असं म्हणत विरोध करताना हे सगळे कोथरूडकर, स्थानिक नागरिक आणि हिंदुत्ववादी संघटना आपल्याला पाहायला मिळतात. तर दुसरीकडे आम्ही केवळ फॅन्स आहोत, आम्ही केवळ एन्जॉयमेंटसाठी या ठिकाणी आलोय असं म्हणताना इथले फॅन्स पाहायला मिळतात. मात्र आत्ताची जर लेटेस्ट या ठिकाणची परिस्थिती पाहिली तर आतमध्ये खूप जोरात गाणी वाजतात. मागं जर आपण पाहिलं तर खूप जास्त गर्दी झालेली आहे. या गर्दीमुळे खूप छोटासा हा रोड असल्यामुळे पलीकडे जर पाहिलं तर मोठ्या संख्येने गाड्या या ठिकाणी लांबच लांब रांगा लागलेल्या आहेत. ट्रॅफिक खूप मोठ्या प्रमाणात जाम झालेलं पाहायला मिळत आहेत. याचबरोबर आपण जर पाहिलं तर सार्वजनिक ठिकाणी धूम्रपान करण्यास बंदी असूनही या ठिकाणी मोठ्या प्रमाणात अशा प्रकारच्या गोष्टी सुद्धा आढळून येत आहेत. त्यामुळे खरंच हे सगळं पुण्याच्या मध्यवर्ती भागात होणं गरजेचं आहे का? अर्थात वेस्टर्न कल्चर जसजसा काळ बदलतोय तसतसं वेस्टर्न कल्चर आपल्याकडे येणारच आहे, येतच आहे, या सगळ्याच गोष्टी मान्य आहेत. पण मात्र पुण्यासारख्या शहरामध्ये आणि तेही मध्यवर्ती भागात अशा प्रकारचे कॉन्सर्ट होणं गरजेचं आहे का? पुण्यात यासारखे कॉन्सर्ट आधीही झालेले
आहेत, मात्र ते कॉन्सर्ट पुण्याच्या शहरापासून बाहेर जिथे लोकवस्ती नाहीये अशा ठिकाणच्या मोकळ्या मैदानांमध्ये किंवा फार्म्समध्ये होत असतात. मात्र आता थेट पुण्याच्या मध्यवर्ती भागांमध्ये अगदी 50 मीटर अंतरावरती घरं असलेल्या ठिकाणी अशा प्रकारचे कॉन्सर्ट होणं, उघड्यावरती धूम्रपान होणं किंवा अशा प्रकारची ही जी वेस्टर्न संस्कृती आहे ती आपल्यावरती पुण्यातल्या मध्यवर्ती भागांमध्ये पाहायला मिळणं हे खरं तर एक पुणेकर म्हणून इथल्या नागरिकांसाठी हे खरंच खूप दुर्दैवी आहे किंवा मग त्यांना या सगळ्या गोष्टी आवडत नाहीये. त्यामुळे इथून पुढच्या काळात तरी ॲटलिस्ट पुण्याच्या मध्यवर्ती भागापासून अशा प्रकारचे कॉन्सर्ट बाहेर होणं किंवा मग पुण्यामध्ये अशा प्रकारचे कॉन्सर्ट न होऊ देणं अशी भूमिका या सगळ्या कार्यकर्त्यांनी घेतल्याचं पाहायला मिळतं. त्यामुळे इथून पुढे तरी अशा प्रकारचे कॉन्सर्ट थांबणार का किंवा पुण्याच्या बाहेर तरी जाणार का हे पाहणं आता महत्त्वाचं असणार आहे. कॅमेरा पर्सन निलेशसह समृद्धी जाधव, टॉप न्यूज मराठी, पुणे. टूर्स अँड ट्रॅव्हल्स विश्वातील एक विश्वसनीय नाव मँगो हॉलिडेज घेऊन आले आहेत धम्माल फॉरेन टूर्स खास तुमच्यासाठी. एक्झॉटिक युरोप 17 रात्री 18 दिवस, साऊथ आफ्रिकन सफारी 9 रात्री 10 दिवस, नॉर्दर्न लाईट्स 8 रात्री 9 दिवस, दुबई अबुधाबी 5 रात्री 6 दिवस, व्हिएतनाम कंबोडिया 8 रात्री 9 दिवस. तर आजच आपली सीट बुक करा आणि आपल्या फॉरेन टूर्स मेमोरेबल करा. मँगो हॉलिडेज म्हणजेच अविस्मरणीय सहलीचा अनुभव. मँगो हॉलिडेज, चौथा मजला, स्वोजस कॅपिटल अतिथी रेस्टॉरंटच्या वर, लॉ कॉलेज रस्ता, पुणे 4. संपर्क पुणे 83 839 505 किंवा 80 80 81 74 54. मुंबई 83 839 503 किंवा 96 53 18 74 78. Come on guys, hurry up. यार सुन ना, एक ब्रेक ले लेते हैं. Guys, I'm telling you, तुम लोगों को सही से ट्रैकिंग नहीं आता. But that's okay, you can learn. रोज का ढक्कन देना. तो ये रेड वाला है, सही वाला देना. अबे ढक्कन, पहले तो सही पानी पीना. Manikchand Oxyrich, proudly Indian.